भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे मुकेश शहाणे यांच्यातलं राजकीय हार्डवेअर पुन्हा एकदा बघायला मिळालं. भर सभागृहात सर्वांदेखत एकमेकांना शिवराळ भाषेत शिव्यांची लाखोली वाहण्यात आल्यानं सभागृह की राजकीय आखाडा असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलाय. राजकारण म्हटलं की विरोधक असणं स्वाभाविक आहे, पण विरोधकाची भूमिका कुठं आणि किती दिवस बजवायची याचं ताळतंत्र राजकारण्यांनी बाळगणं गरजेचं असतं. पण हेच ताळतंत्र सुटल्यावर नेमकं काय होतं याचं दर्शन नुकतंच दोघा नगरसेवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. बडगुजर आणि शहाणे सिडको परिसरातले दोन दिग्गज नगरसेवक. या दोघांचं राजकीय हार्डवेअर अख्ख्या शहराला सर्वश्रुत आहे. अधूनमधून या दोघांमध्ये होणारे वाद अनेकदा बघायला मिळाले आहेत. काही वाद तर खेड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. या वादाचा नवीन अंक सोमवारी बघायला मिळाला. नाशिक शहरातील सिडको परिसर म्हणजे दोघांचंही एकच कार्यक्षेत्र. कधी काळी ठाकरे गटात महानगर प्रमुख पद भूषवलेल्या बडगुजर यांनी ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला. शहाणे हे तर आधीच भाजपमध्ये होते. बडगुजर ठाकरे गटात होते. त्यावेळी विरोधक म्हणून दोघांमधलं हार्डवेअर समजण्याजोगं होतं. पण दोघंही एकाच पक्षात आले म्हटल्यावर त्यांच्यातला हा राजकीय दुरावा निघून जाईल असं वाटत होतं. पण घडलं मात्र उलटच. महापालिकेच्या निवडणुकीत बडगुजर यांना उमेदवारी देताना भाजपनं शहाणे यांची नाराजी ओढवून घेतली. यावेळी एबी फॉर्म वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला होता. तरीही शहाणे यांनी अपक्ष लढून दिमाखात महापालिकेत प्रवेश केला. मनसेसह ठाकरे गटानंही त्यांच्या बाजूनं ताकद उभी केल्यानं या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. सध्या शहाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत. बडगुजर शहाणे संघर्ष पुन्हा बघायला मिळाला. त्याला निमित्त ठरली सिडको प्रभाग समिती बैठक. गढूळ पाण्याचा मुद्दा उपस्थित करताना नगरसेविका साधना मटाले यांनी त्या बाटल्या थेट सभापतींच्या टेबलवर ठेवल्या. त्यावर शहाणे यांनी सभागृहाची प्रतिमा जपली जावी अशी सूचना मटाले यांना केली. या सूचनेला बडगुजर यांनी आक्षेप घेतला आणि वादाला तोंड फुटलं. सुरुवातीला सौम्य शब्दात सुरू असलेला वाद नंतर चांगलाच पेटला. दोघंही एकेरी भाषेवर उतरले. एकमेकांना सरळ भाषेत शिव्यांची लाखोळी वाहण्यात आली. महिला नगरसेविकेसह अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याचं कोणतंही भान न ठेवता या दोघांकडून एकमेकांना यथेच्छ पाणउतारा करणं सुरूच होतं. विषय काय, आपण बोलतो काय, कुठं बसलो आहोत हे बडगुजर तर विसरले. पण शहाणे यांना तरी कुठंतरी याचं स्मरण होतं. गढूळ पाणी हे तर निमित्त होतं. दोघांमध्ये तसं आधीपासूनच सोशल वॉर सुरू आहे. अन्य नगरसेवकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. दोघांनी माफीही मागितली. राजकीय वाद तर मिटला, पण सभागृहाच्या पावित्र्याचं काय हा प्रश्न आता मात्र अनुत्तरित राहिलाय. विधानसभा लोकसभेत साधं विषयाला धरून सदस्यांनी गदारोळ घातला तर त्याला थेट निलंबन करण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत. पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवल्यावर मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला, तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. इथं तर राजकीय उट्टे काढण्यासाठी पालिकेच्या सभागृहाचा वापर करण्यात आला. तर मग कारवाईचं काय? ती संबंधितांवर होणार का? आणि होणार असेल तर कोण करणार? हा खरा प्रश्न आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.